आनंदाची गोष्ट आहे. आज मी प्रथम उल्हासनगर या शहरामध्ये मराठा सेक्टर 4 या ठिकाणी आमची ओळखीच्या काकू आहेत, त्यांच्या घरी आलो. ते गेले 1 महिन्यापासून या कॉलवरती आपल्या इथं वर्कआउट करतायत. त्यांनी मला बोललं, "या आणि आमच्या आजूबाजूचे जे काही लोकं आहेत, त्यांना गरज आहे, त्यांना तुम्ही द्या." तर ते लोकं आज आल्यामुळे आज म्हटलं सुट्टी पण आहे आणि त्यांच्यासोबत वर्कआउट करा. खूप अमेझिंग आहे. मी माझा थोडक्यात रिझल्ट शेअर करतो. नंतर आपण यांचे आजच्या दिवसाचे अनुभव घेऊया. माझं नाव अनिल वसंत विसपुते. बाय प्रोफेशन मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. गेले 3 वर्षांनी 1 महिना या कॉलवरती पूर्ण आहे. या कॉलवर येण्यामागचं एकच रिझन होतं माझं वाढतं वजन आणि मला चालू झालेला शुगरचा प्रॉब्लेम. या कॉलवर येण्याच्या अगोदर बरेच प्रयोग केले. बरेच डाएटचे फॉलोअप केले, डॉक्टरांचे बऱ्याच गोष्टी केल्या. जिम करत होतो, रनिंग करत होतो, सगळ्या प्रकारचे करत होतो. जिममध्ये असताना मला जिम करताना छातीत कळ मारली. त्यावेळेस जबरदस्त अशी बॉडी होती, पण पोट पण तेवढंच वाढलं होतं. ओबेसिटीचं प्रमाण होतं. मी त्यावेळेस जिम ट्रेनरला विचारलं, की माझ्या छातीत कळ येते, काय रिझन काय आहे? तर ते म्हणे, तुम्ही जास्त वेट उचलता त्यामुळे तुमच्या छातीत कळ आले. तर मग आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर काही 4-5 दिवसामध्येच मला बारीक चक्कर आली. आयुष्यात कधी चक्कर आली नव्हती. फर्स्ट टाईम चक्कर आल्यानंतर जरा थोडंसं घाबरले आणि त्यानंतर मी ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्ट केल्यावर कळालं, की शुगर आहे म्हणून आणि खूप प्रयत्न केले शुगर घालवण्यासाठी. डॉक्टर म्हणे, गोळ्या कंटिन्यू तुम्हाला घ्याव्या लागतील. पण असंच शोधत असताना मला महाराष्ट्राची नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली मिळाली. माझे सहकारी के आव्हाड आणि माझे वेलनेस कोच अंजली सांगळे मॅडम यांनी अमेझिंग असा ट्रॅक मला उपलब्ध करून दिला आणि या कॉलवर आल्यानंतर 15 दिवसातच मला त्याचा रिझल्ट जाणवायला लागला आणि 1 महिन्यामध्ये 3.5 किलो वजन कमी केलं. 3 महिन्यामध्ये आयडियल वेटला आलो. जवळ-जवळ 12 केजी फॅट लॉस केला. शुगर माझी टोटल नॉर्मल आली आणि गेले 3 वर्षापासून मी हॅपी लाईफ, आनंदी लाईफ जगतोय. कुठलीही गोळी चालू नाहीये. शुगरची गोळी माझी बंद झालेली आहे आणि मला जे मिळालं हे समाजसेवा काम आहे. आपलं आरोग्य देण्याचं काम करतो. ते मी द्यायला सुरुवात केली आणि खूप लोकांना आरोग्य दिल्यामुळे खूप जबरदस्त असं त्यांचे ब्लेसिंग मला मिळाले आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप आनंदी आणि हॅपी आहे. तर थँक यू व्हेरी मच आपल्या या वेलनेस परिवारासाठी, आपल्या सिस्टीमसाठी अमेझिंग आहे. आपले भालेराव सर, लीना सिस्टर मॅडम, सुनील सिस्टर या सर्वांसाठी हॅट्स ऑफ माझे वेलनेस कोच अंजली सगळे. तर आपण प्रथमतः आपल्या काकूंकडे जाऊया. काकू थोडं तुमचा रिझल्ट शेअर करा. या बोला तिथनं. येस. माझा रिझल्ट एकच आहे. नाव सांगा पहिलं आपलं. उषा वानखेडे. यस. किती दिवसापासून आहात? 12 मार्च पासून मी चालू केलेलं आहे. आता 1-1.5 महिना होण्यात आला. पण मी या प्लॅटफॉर्मवर कशासाठी आली? कारण वाढत्या वजनामुळे माझी मुलगी गेलेली. तिला ते वाढत्या वजनामुळे तिला पायात गाठी झाल्या, डोक्यात स्ट्रोक आला. ते नजर गेली तिची. तिथं जबान गेली. मग त्या हिशोबाने मला अनिल सर बोलत होते, पण मी दुर्लक्ष केलं त्या टायमाला. म्हटलं नको, मला आता काहीच करायचं नाही, मला जगायचं पण नाही वाटलं. माझं सर्व आयुष्य संपलंय. पण ते बोलले, काकू असं करू नका म्हणे. मी त्या मुलीने याच्यासाठी माझी गेली म्हणून दुसऱ्यांची जाऊ नये. कोणाची बहीण असते, कोणाची आई असते, कोणाचा भाऊ असतो. त्या वाढत्या वजनामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये. हे आरोग्य त्यांना चांगलं मिळावं, हे देवा वेलनेस फॅमिली मधून त्यांना चांगलं मिळालेलं आहे. आणि माझा तर पैकीच्या पैकी माझा रिझल्ट आहे. मला 1.5 लाख पायाचे सांगितलेले होते हे करायला, ऑपरेशन करायला. पण मी आता या स्थितीत बसलेली आहे तुमच्या समोर. मला बसताही येत नव्हतं, उठताही येत नव्हतं. पण मी आता सगळे व्यवस्थित आहे. एकदम फिट झालेली आहे 1.5 महिन्यात. वजन मॅडम खूप त्यांची प्रिय मुलगी त्यांच्या म्हणजे आजारपणामुळे ओबेसिटीमुळे आणि वेगवेगळ्या आजारां जडल्यामुळे गेली होती. ती आत्ताच मला वाटतं किती दिवस झाले? महिने? 6 महिने झाले. 6 महिने झाले गेलेले आणि मावशी या एकट्याच राहतात घरामध्ये. खूप याच्यामध्ये जगत होत्या आणि योगायोग असतो. डिप्रेशन मध्ये होत्या, योगायोग होते. मला एक कॉल आला त्यांच्या मुलाचा आणि मला सांगितलं, अरे अनिल असं असं झालेलं आहे. ती माझी खास मैत्रीण होती. मला नंतर कळालं. जवळ-जवळ 2-3 वर्ष झाले ते जेव्हा कोमात गेली, आम्ही कॉलवर कॉन्टॅक्ट मध्ये होतो. कोमात गेल्यानंतर कॉन्टॅक्ट झाला नाही आणि सडनली ते एक्सपायर झाल्यानंतर काही 6 महिने 4 ते 5 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही एक दिवस भेटलो आणि भेटून मग मावशींचं सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर त्यांना आम्ही होप दिले. जी गोष्ट घडणारी आहे ती तर घडलेली आहे. परंतु इतरांच्या लाईफ मध्ये कसं आपण सुधारणा घडवू शकतो आणि काय करू शकतो या होप दिल्यानंतर
त्यांनी स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी लगेच माझ्या सांगण्यावरनं सगळ्या गोष्टी तू सांगशील तसं आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. एका महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सांगायला सुरुवात केली. तर आपल्यासोबत मॅडम आहेत, तुषार मॅडम आहेत आणि तुषार मॅडम. आज पहिलाच दिवस आहे त्यांचा. ग्रेट मॉर्निंग मॅडम. नाव सांगायचंय जोरात जोरात. माझं नाव संजना सुधाकर सुतार. अंकिता मॅडम त्यांनी मला काही आपल्याबद्दल ते सगळं सांगितलं. त्यांना चेहरा बघून त्यांची तब्येत बघून मला पण उत्साह आलाय. ते पण या जॉईन होणार. Yes, आज पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला? फ्रेश वाटलं मला. माझ्या वर्गात होती पण तो व्यायाम वगैरे केला योगा त्यामुळे एकदम फ्रेश वाटलं. तरतरीत वाटतं मला. म्हणजे या काकू याच्यासाठी आल्यात, मावशी ताई याच्यासाठी आल्यात की त्यांनी फक्त काकूंना बघितलं. काकूंचा चेहरा पहिले एवढा असायचा, कोणी लांबून येऊन विचारायचे, पण आता एका महिन्यामध्ये जो बदल झाला तो बदल बघून ते पण म्हणे मलाही करायचं आहे. त्यांच्याही जीवनाची अशीच कहाणी आहे, पण ते आज पहिला दिवस आहे. ते नंतर पुन्हा या गोष्टी शेअर करतील आणि स्वतःला जे मिळणार आहे ते इतरांना देण्याचा पहिल्या दिवसापासूनच त्यांनी तयारी ठेवलेली आहे, तर ते करणार आहे.